महाराष्ट्रातलं एकमेव पोल्युशन फ्री हिल स्टेशन म्हणजे माथेरान. व पावसाळ्यात माथेरान म्हणलं की आपल्या समोर येते ही टॉय ट्रेन, जंगल ट्रॅक, चारही बाजूला धुकं व या घनदाट जंगलामध्ये असलेले हे 36 पॉइंट, हे सर्व आपण या माथेरानच्या सिरीज मध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, हे ठिकाण मुंबई पासून 85 किलोमीटर व पुणे पासून 116 किलोमीटर इतका असून सर्वात आधी तुम्हाला जवळच्या स्टेशनवरून खोपोलीची ट्रेन पकडून नेरळ स्टेशनला उतरायचं आहे. स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला शेअरिंग टॅक्सी पर पर्सन 100 रुपयाने माथेरान हिल स्टेशन साठी मिळून जाईल. इथून जाताना सुंदर रोड, वॉटरफॉल्स हे व्ह्यू एन्जॉय करत आपण पोहोचतो माथेरानच्या एंट्री गेट पाशी. इथे पर पर्सन 50 रुपये एंट्री तिकीट घेऊन 5 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो अमन लॉज या ठिकाणी. इथून पुढे तुम्ही मजा मस्ती करत चालतही जाऊ शकता किंवा टॉय ट्रेनने व्ह्यू बघतही जाऊ शकता. टॉय ट्रेनचं तिकीट आहे पर पर्सन 50 रुपये. आम्ही चॉईस करतो चालत जायचं. जाताना हे धुकं, घनदाट जंगल व हे पॉइंट बघत आम्ही पोहोचतो माथेरान हिल स्टेशन जवळ. सर्वात आधी ते आम्ही रूम बघितली, जी होती पर डे 1200 रुपये. इथे आम्ही बॅग ठेवून फ्रेश होऊन जेवण करून माथेरानचे पॉइंट एक्सप्लोर करायला निघालो. सुरुवातीला आम्ही मार्केटमध्ये असलेले हे श्रीराम मंदिराचे दर्शन घेऊन पुढे या बोर्डवरचे 4 पॉइंट पाहायला निघालो. जाताना हे धुकं, घनदाट जंगल आणि ह्यामधून गेलेली ही वाट हे पाहून आपण पोहोचतो शॉर्लेट लेक जवळ. या ठिकाणी खूप लोक पाण्यामध्ये मजा मस्ती करत फोटो व्हिडिओ काढत असतात. इथे थोडं थांबून पुढे पिसरनाथ मंदिराचे दर्शन घेऊन आपण येतो लॉर्ड पॉइंट पाशी. धुकं जास्त प्रमाणात असल्यामुळे सगळे पॉइंट या धुक्यामध्ये हाईड झाले होते. इथे जास्त वेळ न घालवता आम्ही पोहोचतो इको पॉइंट जवळ. इथे आल्यावरती पण सेम तीच कंडिशन असल्यामुळे आम्ही या धुक्यामध्येच फोटो व्हिडिओ काढत मजा मस्ती करत पित हा दिवस घालवतो. व दुसऱ्या दिवशी माथेरानमध्ये आम्हाला अशी लोक व अशा खतरनाक जागा पाहायला भेटतील हा आम्ही विचारही नव्हता केला.